तिकडे नाशिकच्या राजे छत्रपती सामाजिक सांस्कृतिक मित्र मंडळानं हुंडाबळी विरोधात जनजागृती करणारा अनोखा देखावा साकारलेला आहे। पुण्यामधील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यामध्ये हुंडाबळी हा विषय चर्चेत आलेला होता आणि यावरच आधारित एक बोलका देखावा सादर करण्यात आला। लग्नावर जास्त खर्च करू नका, प्री वेडिंग फोटोशूट बंद करा असे अनेक संदेश सुद्धा या माध्यमातून देण्यात आले। मंडळाचा आगळा वेगळा असा तब्बल 1001 किलो वजनाचा तांब्याचा लक्ष्मी गणेशही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय। काय नक्की आपण हा देखावा, काय नक्की संदेश देण्याचा प्रयत्न? आमच्या मंडळाचा 1001 किलो तांब्याचा गणपती आहे। त्याच्याबरोबरच आम्ही दरवर्षी सामाजिक प्रबोधन करणारे देखावे सादर करत असतो। मागच्या वर्षी ड्रग्ज अभियानावर देखावा केला होता, त्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे आमच्या मंडळात द्वितीय क्रमांकाचे नाशिक शहरातलं बक्षीस मिळालं। यंदाच्या वर्षी आम्ही स्त्रियांवर होणारे अत्याचार, लग्न जमवताना होणारा अफाट खर्च, त्याच्यामुळे जे आई वडील कर्जबाजारी होत आहेत आणि एवढा खर्च करून सुद्धा शेवटी मुलीला आत्महत्याच करावी लागते। महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत। त्याच्यातनं तो समाजाने काहीतरी बोध घ्यावा याकरता यावेळेस हुंडाबळीच्या याच्यावर आम्ही देखावा सादर केलेला आहे। यामध्ये आपण म्हणले कलाकार म्हणजे रोज किती अशा तुम्ही शो होत आहेत किंवा काय काय यातून सांगायचं प्रयत्न? आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता शो चालू करतो। 15 मिनिटाचा एक शो आहे। रात्री 10:30 वाजेपर्यंत कमीत कमी रोज 20 ते 25 शो आम्ही सादर करत असतो आणि नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळत आहे। लातूरमधील कोढाळामध्ये संत गोविंदबुवा गणेश मंडळानं स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे। आरोग्य शिबिरामधून 200 जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे। मंडळाच्या या उपक्रमाचं गावकऱ्यांकडून भरभरून कौतुक केलं जात आहे। प्रत्येक वर्षी या मंडळाकडून लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। यावर्षी दुसरा उपक्रम राबवत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या गावामधील तीर्थस्थळाला महाराष्ट्र शासनाचा क दर्जा सुद्धा प्राप्त झालेला आहे। मंडळाच्या या उपक्रमामुळे जिल्हाभरातून आता कौतुक केलं जात आहे। परभणीच्या सोनपेठ तालुक्यामधील मोजे कान्हेगावमधील श्री नरसिंह गणेश मंडळाचा गणपती अर्थातच नवसाला पावणारा गणपती अशी ओळख या बाप्पाची आहे। आतापर्यंत जवळपास 3 किलो चांदी इथे लोकांनी अर्पण केली आहे। त्यातूनच या मंडळानं तब्बल 3 किलोच्या गणपती बाप्पाची मूर्ती बनवून स्थापना केली। कान्हेगाव येथे गोदावरी नदी तीरावर नरसिंह मंदिर हे प्राचीन काळातले मंदिर असून तेथे गणेश मूर्तीची स्थापना 45-46 वर्षापूर्वी झाली। आमच्या गावचे अण्णासाहेब सीतारामजी मोकाशे व चंद्रकांतराव गणेशराव मोकाशे यांनी स्थापना केली। त्यानंतर आमच्या गणेश भक्तांना नवसाला गणपती पावन होत गेला। त्यांनी नवस बोलताना एखादा नारळ वगैरे इथं बांधत होते, इथं आणून मंदिरात नवस त्यांचा पावन गणपती व त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी चांदीचा मूर्ती 1 ग्रॅमची असो 5 तोळ्याची असो अर्पण करायची। अर्पण केल्यानंतर अशा बऱ्याच गणेश भक्तांनी त्यांना नवसाला गणपती पावला। त्यानंतर त्यांनी अशा चांदीच्या मूर्ती अर्पण केल्या व आज जवळपास आमच्या मंदिरात 3 ते 3.5 किलोची गणपतीची मूर्ती चांदीची झाली आहे। धुळ्यामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। शहरामधील विविध मंडळांच्या वतीने विविध सजीव देखावे सादर केले जात आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड लढवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी जीवाची बाजी लावली होती। शहरामधील जलगंगा मित्र मंडळाच्या वतीने यंदा हाच देखावा साकारण्यात आला आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी। राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असताना धुळे जिल्ह्यामध्ये अनेक मंडळांच्या वतीने विविध आरजदे या ठिकाणी सादर केले जात आहे।
सध्या मी धुळे शहरातील जलगंगा या सोसायटीमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही लढाऊ त्यांचे मावळे होते यांच्या कुठेतरी आठवणींना उजाळा देण्यासाठी जलगंगा सोसायटीच्या वतीने पावनखिंडचा इतिहास लोकांपुढे मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पावनखिंड ज्याप्रमाणे होती त्याचा कुठेतरी या ठिकाणी सजीव देखावा या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे. अत्यंत मनाला भावेल अशा पद्धतीने येथील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वतः मेहनत घेऊन या ठिकाणी देखावा सादर केला आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पावनखिंडचं दृश्य कशा पद्धतीने होतं आणि त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कशा पद्धतीने लढले होते हा छोटासा इतिहास या ठिकाणी मंडळाच्या वतीने दाखवण्यात आलेला आहे. एकंदरीतच गणेश उत्सव साजरा करत असतानाच इतिहासाची देखील जाण आजच्या तरुण पिढीला व्हावी हा एक छोटासा उद्देश या मंडळाच्या वतीने घेण्यात आलेला होता. आपल्यासोबत काही मंडळाचे पदाधिकारी आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय नेमकी त्याची संकल्पना होती. काय सांगत आता काय नेमकं आपली संकल्पना आहे? सर, आजच्या पिढीने शिवाजी महाराज किंवा शिवाजी महाराजांचे मावळे हे फक्त मूवी मध्ये किंवा पिक्चर मध्येच पाहिले आहेत. खरं त्यावेळेस काय घडत असेल किंवा मग कसे मावळे त्या गोष्टीला सामोरे जात असतील हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आमच्या या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे झालेला आहे. तर तेच सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे की महाराजांनी किंवा आणि त्यांच्या मावळ्यांनी आणि बांधल सेनेने कशा प्रकारे त्या 300 शूरवीरांनी पावनखिंड लढवली व शिवाजी महाराजांना पावनखिंड पर्यंत सुखरूप पोहोचवले अशी ही राजावरचं प्रेम हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. नक्कीच आपण पाहिलं तर बाजी प्रभू यांनी बांधल सेनेला सोबत घेऊन ही 300 मावळ्यांची या ठिकाणी जे काही मावळ्यांना सोबत घेऊन ही पावनखिंड या ठिकाणी लढवली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना इथून सुखरूप काढण्यात आलं होतं. हा इतिहास आजच्या तरुण पिढीला माहीत व्हावा याकरता हा छोटासा प्रयत्न या मंडळाच्या वतीने करण्यात आलेला आहे. NDTV मराठीसाठी नागेंद्र मोरे, धुळे. तर धुळ्यामध्ये गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आलेली होती आणि लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी धुळ्यामधील ABS ग्रुपच्या वतीने लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. मराठी सिनेसृष्टीमधील दिग्गज कलाकार खुशाल बद्रिके, प्रथमेश परेश, जयेश चव्हाण यांच्यासह खानदेशातील सुपरस्टार असलेला सचिन कुमावत यांनी सुद्धा हजेरी दर्शवली. तिकडे पुण्यामध्ये गणेश मंडपात जलमय द्वारका नगरी उभारण्यात आलेली आहे. शनिवार मंडळानं गणपती देखाव्यासाठी श्रीकृष्णाची जलमय द्वारका उभारली. तब्बल 16,000 स्क्वेअर फूट परिसरामध्ये द्वारका नगरी ही साकारण्यात आलेली आहे. यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा करण्यात आलाय. जलमय द्वारका, समुद्राची वाळू, भगवान विष्णूंची मूर्ती, समुद्राच्या पोटात असलेले जीवाणू तसेच भव्य स्क्रीनवर खोल पाण्याचं चित्र यामध्ये साकारण्यात आलंय. मावळमधील वाळुंज कुटुंबानं लाडक्या बाप्पाजवळ ऑपरेशन सिंदूरचा देखावा साकारलेला आहे. देशभक्ती जागवणारा एक अनोखा संदेश त्यांनी दिलेला आहे. मोठ्या भक्तिभावानं गणरायाचं आगमन घरोघरी झालंय. त्यासाठी घरोघरी विविध संकल्पना राबवत लाडक्या बाप्पासमोर डेकोरेशन केलं जातं. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित देखावे सादर करणारे वाळुंज कुटुंब यावर्षी समाजासमोर देशभक्ती जागवणारा एक अनोखा संदेश घेऊन आलेले आहेत. पंढरपुरात ऑपरेशन सिंदूरवर आधारित गणपती समोर अकलूजच्या रणवीर खडके यांनी आरास साकारलेली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या देखाव्यामध्ये रणगाड्यावर गणपती बाप्पा स्वार झालेत. अकलूज रणवीर खडके यांचा गणपती आणि बाप्पाची सजावट सध्या या परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे. रत्नागिरीमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येतोय. गणेशोत्सवात वेगवेगळ्या देखाव्यामधून सामाजिक संदेश दिला जातोय. रत्नागिरीतल्या शिरगावमधील माचकर कुटुंबियांनी वाढत्या वृक्षतोडीमुळे होणारे दुष्परिणाम तसेच झाडे वाचवा आणि झाडे जगवा हा संदेश देखावाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. हा देखावा त्यांनी पूर्णतः इको फ्रेंडली पद्धतीने तयार केलाय. कागदी पुठ्ठे, जुने कपडे या साराचा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे. जंगल तोड थांबवा असा संदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. आम्ही दरवर्षी अशाच प्रकारचं डेकोरेशन साकारत असतो. तर यावर्षी सुद्धा आम्ही एक डेकोरेशन साकारलं आहे म्हणजे वृक्षतोड.
तर ह्यामध्ये इको फ्रेंडली हे डेकोरेशन म्हणजेच पुठ्ठा कागद यापासून आम्ही हे डेकोरेशन साकारलेलं आहे. तर या वर्षीची थीम आम्ही साकारली म्हणजेच आज वाढत्या वृक्षतोडीमुळे जे आपल्याला बघायला भेटतंय दृश्य म्हणजे खूप सारे त्याप्रमाणे दुष्परिणाम आहेतच. तर एक वृक्षतोडीमुळे खूप हे होत जातात. त्यामुळे म्हणजेच एक वृक्ष तुम्ही तोडताय ना तर त्या जागी 4 वृक्ष लावली पाहिजेत. तर ही कन्सेप्ट आहे आमची आणि असं आम्ही डेकोरेशन साकारलेलं आहे. वेरूळ लेणीमधील जगप्रसिद्ध कैलास लेणी महाराष्ट्राच्या इतिहासामधील अभिमानास्पद वारसा आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये कैलास लेणीच्या व्यथा मांडणारा इको फ्रेंडली गणपती देखावा सर्वांचं लक्ष वेधतोय. खुलताबाद तालुक्यामधील सुलीभंजन येथील दांडेकर कुटुंबियांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं एक आगळा वेगळा विचार प्रवर्तक आणि इको फ्रेंडली देखावा साकारलेला आहे. पुण्यामध्ये 1732 साली उभारण्यात आलेला शनिवार वाडा नेमका कसा होता याचा तर्क फारसा कुणाला बांधता येत नाही. पण जेव्हा 1828 साली या वाड्याला आग लागलेली होती, ही लागण्यापूर्वीचा शनिवार वाडा नेमका कसा असेल याची हुबेहूब प्रतिकृती पिंपरी चिंचवडमध्ये साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तर मुंबईमध्ये आणि विशेषतः मुंबईच्या उपनगरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर मुंबईमधीलच प्रेरणा मालाड हे मंडळ त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आणि सामाजिक संदेशासाठी ओळखलं जातं. यावर्षी प्रेरणा मालाड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलंय आणि याच विशेष वर्षानिमित्त मंडळानं पर्यावरणपूरक मूर्तीची स्थापना केली, जे यावर्षीचं खास आकर्षण ठरलेलं आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये मंडळाने उत्सवाबरोबर सामाजिक उपक्रम, ऐक्य आणि संस्कृती सुद्धा जोपासली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठाण्यामधील बागल परिवारामध्ये मोठ्या जल्लोषात शाडूच्या मातीचा बाप्पा विराजमान झाला. यंदा बागल कुटुंबाच्या गणेशोत्सवाचं 23वे वर्ष असून बाप्पाची आणि गौरींची सजावट आणि आरास करण्यामध्ये लहानग्यांचा हातभार लागलेला होता. यावेळी पारंपरिक पद्धतीनं गौरींची पूजा सुद्धा करण्यात आली आहे.